नागपुरात 6% कमिशन घेऊन तो नोटा बदलून देणं एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। कारण या व्यापाऱ्याला तोतया आयकर अधिकाऱ्यांनी तब्बल 45 लाख रुपयांना लुटलेला आहे। नागपूरच्या आसिम नगर भागात काल संध्याकाळी ही घटना घडलेली आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आता। रजत, या प्रकरणी कुणावरती कारवाई करण्यात आली आहे का? रेश्मा, काल संध्याकाळी ही घटना घडली आहे आणि अनुज अग्रवाल नावाचा हा व्यापारी कमिशन घेऊन नवीन नोटा द्यायचा आणि त्या मोबदल्यात जुन्या नोटा जो तो आहे तो परत घ्यायचा। काल संध्याकाळी तो तब्बल 45 लाख रुपये घेऊन आसीनगर भागात एका घरात गेलेला होता आणि त्या ठिकाणी तो 45 लाख रुपयांचे नवीन नोटा देऊन सुमारे 50 लाख रुपयांचे जुने नोटा घेऊन येणार होता। मात्र त्या ठिकाणी अचानकपणे हे व्यवहार होत असताना 3 ते 4 लोक आले आणि त्यांनी आम्ही आयकर अधिकारी आहोत असं सांगून 45 लाख रुपये जे नवीन नोटा होता त्या आपल्या कब्जात घेतल्या आणि ते घेऊन ते निघून गेले। त्याच्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे, शोध सुरू केलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत कोणालाही अटक होऊ शकलेली नाहीये, कोणाही लुटारू अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। मात्र या संपूर्ण घटनेमधून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन नोटा व्यापाऱ्यांनी कुठून आणले होते आणि जुन्या नोटा तो कुठं त्यांची विल्हेवाट लावणार होता। त्यामुळे याच्यामध्ये इतरही आरोपी संलग्न आहे का याचाही शोध पोलीस आता घेत आहेत। निश्चित रजत, तू या प्रकरणावरती लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या बातमीबद्दल।